सुधांशूला आज कलर करायचा होता, तर त्याला सांगत होते की हा कलर इथे, तो कलर तिथे, कारण हा डार्क कलर करायचा होता, लाईट कलर करायचा होता. त्याला डकला. तर तो अगोदरच हुशार आहे. ते आता त्याला करत होता, मी फक्त सांगत होते त्याला. त्याच्यानंतर मम्मी म्हटला मला भूक लागली, थोडंसं काहीतरी दे ना खायला. मी स्टार्ट करते तोपर्यंत त्याचं झालेलं पण तो तुम्हाला दाखवत होता. चला म्हटलं पटापट काहीतरी करूया त्याच्यासाठी. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, पाणी टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर मी अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता. त्याच्यानंतर इथे कच्चा रवा आहे, भाजलेला नाही आहे हा, ते आपल्याला टाकून अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं मी झाकण ठेवलं आणि 2 मिनटानंतर काढून घेतलं एका बाउलमध्ये. आता थोडंसं थंड होऊन देऊया, कारण खूपच गरम आहे. तर थोडंसं अगदी थंड झालेलं आहे, जास्त थंड नका होऊ देऊ. नंतर अशा प्रकारे गोळे नाही येणार, थोडेसे असे चिरतात, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे लगेच याचा असा गोल असा मेदूटाचा कसा आकार असतो तसं करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी सगळ्याच करून घेतलेलं आहे. काही काही माझ्या मुलांनी म्हटल्यानंतर असे वेगळे आकार काही दिलेले आहेत. तोपर्यंत ओजसही झोपेतून उठली होती आणि तळायचंच राहिलं होतं, तर चला म्हटलं पटापट तळून घेऊयात. तर तेल इथे गरम करायला ठेवलं होतं आणि पटापट मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत. जेवढे मावतील तेवढे टाकायचे आहेत, कारण एकमेकाला हे चिकटणार नाही आहेत. अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे. आता थोडा वेळ आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आणि खालून छान तळल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे. तर पाहू शकताय खालून छान तळल्या गेलेला आहे आणि मस्त फुगलेत पण. आणि आता दुसऱ्या साईडने पलटून मी छान याचा कलर कुरकुरीत येईपर्यंत तळून घेणार आहे. तर काहीच वेळ लागत नाही, अगदी थोड्या वेळामध्ये छान असा ह्याचा कुरकुरीत कलर येतो आणि ही रेसिपी 5 ते 10 मिनटामध्ये रेडी झाली होती. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. जर मुलांच्या शाळेमध्ये स्नॅक्स द्यायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी सकाळच्या घाईमध्ये पटापट करू शकता. पाहू शकताय एकदम छान असे क्रंची असा कलर आलेला आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेले जे आहेत ते अशाच प्रकारे मी आता तळून घेते. तर सगळे इथे मी तळून घेतलेले आहेत, एकदम क्रंची, कुरकुरीत आणि कलरही खूप मस्त झालेला आहे. माझ्या मुलांना तर खूप आवडले. अभ्यास करत करत ते खात होते. तुम्हीही नक्की ट्राय करा. बाहेरून मस्त क्रंची आणि आतून सॉफ्ट पण असं होतं. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.